नमस्कार सर्वांना. तर आज आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करणार आहोत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण शेपूच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. इथं मी एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे. ही भाजी व्यवस्थित साफ करून चिरून त्याला व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने मी धुवून घेतलेली आहे. आता इथे मी लसणाच्या पाकळ्यासुद्धा सोलून घेतलेल्या आहेत आणि मिरचीसुद्धा मी लहान लहान तुकडे करून अशी चिरून घेणार आहे. नव्याने परत एकदा आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करीत आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा. आता आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. आता याच्यामध्ये आपण ठेचलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची ॲड करूया. आता याच्यामध्ये मी चिरलेली शेपूची भाजी ॲड करणार आहे. इथे मी मिरची ॲड केलेली आहे आणि मिरची आणि लसूण आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया. आता यामध्ये चिरलेली शेपूची भाजी आपण ॲड करूया. आता याच्यामध्ये मी चण्याची डाळ ॲड केलेली आहे. बहुतेक जण मुगाची डाळ ॲड करतात, पण मी इथं चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ मी इथं ॲड केलेली आहे. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. या डाळीमुळे भाजीला चव अगदी छान येते. आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. आता ही भाजी आपण व्यवस्थित अशी शिजवून घेऊया. आपला हा नवीनच पहिल्यांदा ब्लॉग आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, इथं आपली भाजी व्यवस्थित अशी शिजवून झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी भाजी कशी झालेली आहे. हे पहा, इथं मी व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता आपण चपात्या बनवणार आहोत. चपातीसुद्धा माझी बनवून झालेली आहे. आता या भाजीसोबत भाकरी खूप छान लागते. याच्यासाठी मी इथं भाकरी करून घेणार आहे. आता मी पीठ चाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाणी ॲड करून पीठ व्यवस्थित असं मळून घेत आहे. आता याची मी मस्त अशी भाकरी करणार आहे. इथं पीठ मळून झालेलं आहे. आता मी भाकरी थापून घेणार आहे. आता आपली भाकरी तयार करून झालेली आहे. आता याला तव्यावर टाकून मस्त अशी आपण भाकरी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. आता याला आपण वरनं पाणी लावूया अशाप्रमाणे. आता ही भाकरी आपण पलटी करूया आणि दोन्ही बाजूनी खरपूस अशी ही भाकरी भाजून घेऊया. शेपूच्या भाजीसोबत ज्वारीची भाकरी खाण्यासाठी खूप छान लागते. हा आपला नवीनच ब्लॉग आहे. ब्लॉगवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा. इथं मी व्यवस्थित अशी भाकरी भाजून घेतलेली आहे. चला तर मग आपण ताट वाढून घेऊया. शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी आपण ताटामध्ये सर्व करूया. आता इथं आपली भाकरी झालेली आहे. आता आपण भाकरी सर्व करणार आहोत ताटामध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आशाच किचन या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आपण भाजी आणि ज्वारीची भाकरी ताटामध्ये घेतलेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे ज्वारीची भाकरी आणि शेपूची भाजी. चला तर मग या व्हिडिओचा इथंच आपण एंड करत आहोत. पुढचा व्हिडिओ लवकरच येणार. तोपर्यंत बाय बाय.